हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे द सर्किट नाना लाईव्ह शो. हो, ज्यांना लाईव्ह बघता येत नाही ना त्यांना मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की नक्की सर्किट नाना लाईव्ह शो असतो कसा. आज आपला प्रयोग आहे अहिल्यानगरला, म्हणून आम्ही सगळे चाललो आहे की अहिल्यानगरला तिथं प्रयोग आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला कळेल की शो असतो कसा. चलो निघूयात, सगळे वाट बघत बसलेत, आपल्याला जावं लागेल लवकर. आपण आता ही आमची सेटची गाडी आली आणि हे आहे तुमच्या सर्किट नाना म्हणजे आकाश बापकरचं घर. इथं आपली गाडी लावणार आहे आपण मस्तपैकी. येस, गाडी आता लॉक करूयात कारण गाडी इथंच असते. ह्या सगळ्या प्रोडक्शनच्या गाड्या आलेल्या आहेत आणि ह्या मॅडमना आल्या डबा ठेवायला लावता. काय काय कसला डबा आहे? इडलीचा डबा माझ्यासाठी आणलाय का? अरे वा, थँक्यू. ह्या मॅडमचं नाव खरंच खूप सुंदर आहे बरं का, मला लय आवडतं. नाव सांगा मॅडम तुमचं. कृष्णाली. पुढे जाऊन मला जर मुलगी झाली तर मी नक्की नाव ठेवायचा प्लॅन करेन. खरंच खूप सुंदर नाव आहे. हे काका आहेत आमचे जे दरवेळेस आमच्यासोबत असतात. थांबा त्यांची ओळख करून देतो तुम्हाला. काका कधी आलाय? आता झालाय. कसं वाटतं तुम्हाला आमच्या टीम सोबत काम करायला? मस्त वाटतंय. त्याच्याकरता आम्ही रेसला गाडी दुसरी दिली ना आपली इकडे आणली. बोर्डला चाललो होतो पहिले घेऊन. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ठीक आहे, असंच प्रेम राहू दे. हा 100%. जावा पोरांनो. यस, ही आमची सगळी बॅक स्टेजची टीम आहे. त्यांना लीड करत आहेत आमचे श्यामराव लीड करतात. येस, हे आकाश सर. सॉरी थोडासा उशीर झाल्याबद्दल. जानू झालाय तयार ब्लॅक घोडा घेऊन, लाल घोडा आणि गळ्यात चेन बिन टाकून तोडा टाकून तयार झालेला आहे. सर आपले विठ्ठल आलेले आहेत, पाया पुढ्यात त्यांचा ही घेऊया. हे आमचे लेखक आहेत. ओ लेखक थांबा, कुठं पळताय? मग जावा की पुढं. पण हे आहेत आमचे लेखक, सर्किट नाना लाईव्ह शोचे लेखक आहेत. खूप सुंदर लिखाण आहे यांचं. निघालात का सगळे? हा चेहरा छोटा जरी वाटत असेल तर त्याची कीर्ती लय मान आहे. हे आमचे शेवंतबाई इथं बसल्यात मस्त. गुड मॉर्निंग. हा मस्त वाटतंय. झाले आमची भेट झाली 7 वाजता, नाही टाइम 10 वाजता दिला होता. थोडासा उशीर झाला ना खरं तर. आणि हे आमचे म्युझिक वाले आहेत, म्हणजे म्युझिक देतात नाटकाला. खूप सुंदर असं म्युझिक देतात. पहिल्या शोला चुकवलं होतं पण ठीक आहे. आणि पहिल्या शोला नाराज बी झालं होतं, पण आज ते जेवायला नेणार आहेत. त्यांनी प्रॉमिस केले, त्यामुळे जेवायला त्यांना न्यावं लागलं होतं ऑन कॅमेरा. आणि हे आहे रिया, जी की माझ्यासोबत असते शो मध्ये. तुम्हाला पुढे गेल्यावर बघायला मिळेलच, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. म्हणजे तुम्हाला लाईव्ह शो 50 मिनिटं असू दे, पण लाईव्ह शो युट्यूब वर दिसणार आहे. आता नको इडली तुम्ही खाऊन घ्या. येस, आता मी यांच्या टीम मध्ये आलेलो आहे. अतुल सर आहेत माझ्यासोबत माझ्या मस्ती करायला आणि हे सगळे थांबलेले आहेत तिथं. आम्ही आता पुढे जाणार आहे, लवकर जाणार आहे, लवकर पोहोचणार आहे आम्ही. केल्याबद्दल धन्यवाद. नाही राजकारण काय संबंध माझा? मला टाकलंय तुम्ही इकडे का? तुम्ही मस्त पैकी येणार, आता आम्हाला कळत नाही राजकारण. खरं तर राजकारण माझ्यावर झालंय. ही सगळी कलाकार लोक, मोठी लोक एकत्र येणार आणि मला इकडे टाकलंय. असू द्या, नाही काय अडचण. ही सगळी माझ्या भावासारखीच आहेत आणि मस्त मजा करू आपण. कुठं थांबा, ही ऑन कॅमेरा नाही बोलू शकत. हे अशा गोष्टी ऑन कॅमेरा बोलू नाही शकत. तुम्ही जरा तोंडावर कंट्रोल ठेवा. भाऊना हा जेवायला, आम्ही जेवायला जायचा प्लॅन करतोय. तुम्ही वेगळं काहीतरी समजत असाल. चालवत असताना पहिल्यांदा मी गाडीत बसलोय. नक्की नीट गाडी चालवता का? अजिबात नाही. मी गोष्ट चाललोय घेऊन गाडी. अतुल सर काय वाटते तुम्हाला? काय वाटते? पहिले मारले तर आता आपण 4 जीव आहे. 4 जीव नीट घेऊन जावा. गॉगल माझा घातला तेवढा काढून द्या. अजिबात नाही चालत. ही माणसानं काय माहिती का, इथं काय आणायची चोरी, गॉगल बेल्ट बूट आणायची चोरी, लगेचच गायब करतात. लय अवघड झालंय. तुम्हाला सांगतो, मित्र असेच असतात. पप्पा माझ्या टपरीवर थांबा, त्यांना भेटून मला जावं लागेल. स्कूटी आहे म्हणजे ते आहेत, त्यांना भेटवतो तुम्हाला. हॅलो गाईज, तुम्हाला अशा माणसाला भेटवतो. तो माणूस लय हुशार आहे आणि कसेत जाता जाता ह्यांची गाडी घेऊन जावं लागतंय मला पुढं, नाहीतर मग अवघड होतं. ऐकू येतं लागता काय? प्रवीण सुतार एक कोड सांगा की म्हणजे ओळख पटेल. एक कोड सांगा की म्हणजे ओळख पटेल. नातं सांगा. 61 आणि 62
ह्या दोघांच्या मध्ये काय येतं. हे असलं काहीतरी सांगतात मग ऐकणाऱ्याला बी मजा येत नाही आणि बघणाऱ्याला बी मजा येत नाही. काय माणसाने द्यायचं 61 आणि 62 मध्ये काय येतं? काय येतं काय नाही येत 6 येतं. 6 येतं. काहीच नाही येत त्याच्यामध्ये. 61 आणि 62 याच्यामध्ये काय येतं. 32. हा 32. 32 येतं का? 32 येतं का? 61 आणि 62 या दोघांच्या मध्ये काय येतं. 61 आणि 62 म्हणजे 63. 61 आणि 62 श येतो श श श. तर तुम्ही कुठे चाललात. आता आम्ही नगरला चाललो प्रयोगाला. लवकर चालला. हो लवकरच जायचं असतं. किती वाजता आहे. हा मी उत्तर दिलेलं आहे. खरे उत्तर आहे का? नाही होय. हुशार आहेत. त्यामुळेच मी यांना लय हुशार आहेत मानतो मी. आम्ही आणलेलं धरलीच नव्हती ना मग. अनिल नाही धरायची बाय आणि गेली सैराट मध्येच. आणि बघायला गेलं तर पप्पू मामांनी म्हणजे पप्पू दादांनी जे कोडं सांगितलंय त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकता कमेंटमध्ये. तर तुम्हाला माहित असेल 61 आणि 62 मध्ये काय मध्ये येतं तर त्याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. बरोबर ना? हा त्याचं नक्की उत्तर कमेंटमध्ये सांगा. या टपरीवर थांबून म्हणजे पप्पू दादा टपरीवर थांबून आम्ही पुढच्या प्रयोगाला निघालोय. हो जरा सांगा पब्लिकला काहीतरी. सपोर्ट करा, लाईक करा आणि भावाला सबस्क्राईब करा. भावाचं खूप 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 भाव मोठा होऊ द्या आणि एका तरी व्हिडिओला 100K येऊ द्या. 100% येणार लवकरच येणार. आजकाल सगळ्यांच्या तोंडात फिरलेलं हे गाणं लावल्याशिवाय आमचा दिवसच जात नाही बघा. त्यामुळे हे गाणं लावलेलं आहे मस्तपैकी. म्हणू का आणि आता आम्ही चाललोय पुढे नगरला प्रयोगाला. मुंबई तुला संकेत मुंबई आतले तुला मला तर टीमच आवडत नाही. मग काय झालं ते बदला घेणार होता मुंबई इंडियन्स चेन्नई कडनं. नशीब कसं असतंय ते चालतंय एवढं घ्या समजून. किंग ते किंगच असतो शेवट. कसला किंग 3 वेळा किंग तर खेळायला नाही तुमचा. 6 कप आहेत आमच्याकडे. किती अरे तुझ्या काय गणितात झालं काय 5 येतं. 5 आहेत काय. ठीक आहे 5 आहे. 5 आमच्याकडे बी येतं पण ती लईच खतरनाक सिस्टीम झाली. दोन्ही मॅच हारले चेन्नई बरोबर. ते काय विषय होय? दिवस तुमचे. संकेत पळूनच चालला. योय थांब. उत्तर दे उत्तर. आईच्या गावात निघून गेला. या असतात मुंबईचे फॅन. हे मुंबईचे फॅन बघितलं का? प्रश्न द्यायचं सोडून तिकडे उत्तर द्यायचं सोडून तिकडे गेला. पण गाववाल्यांना सपोर्ट केलाच पाहिजे आपण. नाही गावाला उत्तराज पण आमच्या गावचाच आहे. पुरंदर तालुक्याचा आहे, पुण्याचा आहे. अजून काय सांगू. ते चूक झाली ना. काय नाही हे अशी बाहेरची कॅप्टन केल्यावर असं होतं बघा. इथं महाराष्ट्राचा कॅप्टन पाहिजे. काय म्हणणे ह्या गोष्टी काय म्हणणे. हे आहे ओके. मुंबईच्या टीमला कुठला कॅप्टन पाहिजे. मुंबई किंगच पाहिजे आता. महाराष्ट्राचा रोहित शर्मा बाहेरचा आहे. घेतलाच आहे नागपूर मध्ये. कुठला आहे तो. तुला ही माहित नाही कुठला आहे तो आणि फॅन आहे म्हणतोय. बघितला का हे अशी मुंबईची अर्धवट माहिती आली. पण प्रोडक्शनच्या गाडीत आम्ही भरलाय सीएनजी असलं की फायदा असतो पण तोटा तेवढाच असतो की टाइम लय जातो. लाईन बघा तुम्ही एवढी मोठी लाईन आहे. त्या लाईन मध्ये जावं लागतं. उभा राहावं लागतं आणि मग नंबर येऊन जाऊन नंबर येतो. अतुल सर काय म्हणायचं तुम्हाला तू नुसता झाला का आमचा रिॲक्शन किंग आहे पण नुसताच काय कामाचा नाही. कॅमेरा चालू केला की बंद करतोय. सो चला आता सीएनजी भरून झाल्यावर आम्ही निघतो पुढं. इथं मध्येच थांबलं आपण कारण इथं आहे आपला राहुल काकडे. त्याला घ्यायला आलो आपण. त्यांचं दुकान आहे दत्तकृपा हार्डवेअरमध्ये. त्याला न्यायला आलोय दत्तकृपा हार्डवेअर थांबायला लावलंय. त्याला न्यायला आलोय. तो आला की त्याला घेऊन साहेब आलेले आहेत. काकडे साहेब. अरे मॅचिंग शर्ट एकसारखा घातलाय आणि माहित नव्हतं पण ते शर्ट एकसारखा घातलाय आम्ही. सरांनी आम्हाला समोसे सांगितले. महाग नाही येणार गाडी नव्हतं. तुम्ही जर लवकर आला तर तुम्हाला खायला मिळेल. नाही तर नाही. आता हे कसं असेल नशिबात आम्ही सांगणार नाही. व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला कळणार की आम्ही समोसा खाल्ला. राहुल सूरज आम्ही समोसा खाल्ला आणि या माणसाने समोसा सांगितलाय. विषय संपला. मस्त समोसा असणार आहे. काय विषय नाही. सगळं घेणार आहे आता इथनं. काय असं नसेल ते. अतुल सर कसं काय विषय. आजचे समोशाचे अन्न जाते राहुल काकडे. त्यांना थँक्यू समोसा सांगितल्याबद्दल. ओके अंकित समोसा खावा आणि मस्त मग थोडं जाऊयात आपण. मी दिसत नव्हतो म्हणून आरशात आलोय. मी पण मस्तपैकी समोसा खाणार आहे. कसा आहे सांगतो खाल्ल्यानंतर. कसा आहे टेस्ट कसा आहे. टेस्ट मस्त आहे. तुला काय वाटतं. नाही तो गुपचुपच खा. अतुल सरांचे फॅन इथे भेटले त्यांनी बरं का. इथं अतुल सरांचा विषय चाललाय ह्या पोरांच्यात.
सर्किट नानासोबत काम करत असतो भाई. अतुल सर फेमस व्हायला लागला बरं का तुम्ही. नाही व्हायला लागेल जरा फेमस व्हायला लागेल. लाजलाय. आज आगमन झालेलं आहे राहुल सरांच्या गावात आणि उन्हातानाच गाडी घेऊन आले सर्किट नाना. राहुल सरांनी मस्त नियोजन केलंय. हे राहुल सरांचे वडील आहेत, हे इथं आले. आमचा सत्कार वगैरे होणार आहे. मस्त सगळे गावकरी खूप चांगले आहेत. हे शेवंताबाई, कसा झाला प्रवास? माझा सगळा प्रवास झोपीतच गेला. हा, पुढे आता एक सिमेंट नानांना फेटा बांधायला तिथं, म्हणजे इथं छोटासा सत्काराचा कार्यक्रम आहे. बोला, मला सांगतोय की अपेक्षितच नव्हतं मला की मला फेटा बांधला. आता फेटा प्रयोग चालू होईपर्यंत काढत नसतो. धन्यवाद तुमच्या सगळ्या गावकऱ्यांचं की मला एवढा मान दिलाय. जय सरांचा पण फेटा घालून सत्कार करण्यात येणार आहे. भारी कसं वाटतंय जय? आमचं सिनेमॅटिक वाला आहे. गाडी गुडीचा काय संबंध आहे? सोहेली नंदार हिडिटची आयडी, त्यांचे आयडी पेक्षा माझे सबस्क्रायबर कमी असतील, पण तुम्ही त्यांना फॉलो करा. फेटा बांधताना रिएक्शन द्या की जरा थोड्याशा. कशा अनएक्सेप्टेड. रडू नका. खूप छान. ए कृष्णाली, तुला माहिती का एक गोष्ट? पुढे की जरा. तू फेटा घातला ना, फेटा खरंच कृष्णासारखी दिसतेस. एखादं कॅरेक्टर असेल ना कृष्णाचं तर तू नक्की करशील आणि फिट होशील त्यात. डान्स पेन चान्स म्हणून मी माझ्या पिक्चरचं पण प्रमोशन इथं करून टाकलंय की 15 तारखेला पिक्चर येणार आहे आमचा. येस थँक्यू शेवंताबाई, तुम्ही लक्षात आणून दिल्याबद्दल. आणि मी पिक्चरचं प्रमोशन केलेलं आहे 15 तारखेला आणि तुम्ही पण जावा 15 तारखेला जवळच्या चित्रपटगृहात ट्रँगल. तेच आमच्या नाटकाच्या लेखकाला फेटा बांधायला चालू आहे. शेवट का व्हायना पण नंबर आला फेट्याला. काय विषय नाही. पण हा माणूस संस्कारापासून किंवा अजून काय म्हणू शकतो आपण लेखक त्याला, मान सन्मानापासून दूरच असतो. ह्याला फक्त सेवा करायची माहिती आहे. लोकसेवाच ना, जनसेवा लोकसेवा. आणि खूप सुंदर लेखक आहेत. आणि फेटा घालून आयुष्यभर शाहीरचा लोक आलाय. एखादं मग शाहीर बिरी काय होईल का? वाक्य एखादं खरंच तर शाहीर सारखा दिसतोय. आणि राहुल सरांनी खूप सुंदर असं नियोजन केलंय. इथं सत्कार झालाय मस्तपैकी. नाशिक टोलचा पण वाईस येतोय पाठीमागं. हे राहुल सरांनी जो फेटा बांधला ना मला, म्हणजे तो माणसानं दिला ना, यो आता फेटा डायरेक्ट एंट्री करताना 15 तारखेला भावाचा चित्रपट होतोय, बघावंच लागेल, पर्याय नाही. नाही ते सगळ्यांना इथं तर मी सांगतोय. नाही चांगला फोटोशूट चाललाय इथं. फेटा व्यवस्थित ठेवा म्हणजे सीनला लागेल आपल्याला. हो 100%. म्हणजे इथं पण जुगाड चाललंय प्रॉपर्टीचं, बघितलं का? लगेच सीनला लागेल नारळ म्हणून. चला मस्त. आमच्या डोक्यावरती फेटे दिसतात ते यांनी बांधलेले आहेत. खूप सुंदर फेटे बांधतात. हा मानस तोरा फुलेला आहे. 100% मस्त. आणि फायनली राहुल सरांना घेतलंय आपण. चला. आणि बिचाऱ्यांनी सगळ्याला मान सन्मान दिला, पण स्वतःला फेटा नाहीये. असंच असावं माणसाने. लय झालंय आता, बस झालं. मग घेतलंय आता. चला निघतो पुढं. तर हा फेटा मी काढणार नव्हतो, पण कसं आहे फेटा खूप वेळ डोक्यावर असल्यावरती केस दबले जातात. आणि त्यानंतर नाटकात जी आम्हाला केशभूषा करायची आहे त्यासाठी ती अवघड जाईल. म्हणून खरं तर मी एवढा मान सन्मान दिलेला फेटा राहुल सर, सॉरी, पण मी आता काढतोय हा फेटा. सॉरी सर, समजून घ्या आणि मला माफ करा. असू दे मित्रा, काय अडचण नाही. येस. एक सर्वसामान्य मत म्हणजे असं एखाद्या कलाकाराचं की एखाद्या कलाकाराला काय पाहिजे असतो, रंगमंच पाहिजे असतो. आणि सर्किट नानाला विश्वमध्ये म्हणजे खूप सारा रंगमंच मिळतोय. यासारखं दुसरं भाग्य कोणतं नाही. धन्यवाद. 100%. खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला रंगमंचाशी संलग्न राहता येते, जोडून राहता येते. आणि असंच आयुष्यभर रंगमंचासाठी काम करावं हीच माझी तर इच्छा आहे. आपण सगळ्यांनी मिळून नक्कीच. चला गाजूयात आजचा पण प्रयोग. मी काय म्हणतो, ह्योच का नगरचा ब्रिज? यस. इतक्या वेळ झाला आम्ही नगरचा ब्रिज, नगरचा पूल आणि लय व्हिडिओ मध्ये बघत होतो नगरचा पूल.
नक्की काय आहे नगरचा पूल हे बघतोच आज. अतुल सर हेच आहे ना तो नगरचा पूल. हा आहे नगरचा फेमस पूल. येस आम्ही पोहोचलोय माऊली सभागृहामध्ये. इथं आहे आमचं नाटक. सेटचा गाडी आलेली आहे आमची मस्तपैकी. मस्त थोडीशी भांडण आली आमची.